तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्व वैमनस्यातून 2 गटात घातक शस्त्रांसह तुफान हाणामारी झाली आहे. 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून झालेल्या हल्ल्यात एक जण ठार झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत. एका समाजातील वाद उफाळून आल्याचं बोललं जाते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह तासगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेनं तासगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. तासगाव तालुक्यातील वायफळे येथे काही वर्षांपासून फाळके समाजामध्ये वाद सुरू होता. या वादातून आज रात्री 8च्या सुमारास फाळके समाजातील 2 गट एकमेकांशी भिडलेत. 5 जणांवर पूर्व वैमनस्यातून तलवार आणि कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला रोहित संजय फाळके हा ठार झालाय, तर अन्य 2 जण गंभीर जखमी झालेत. घराजवळ आणि बस स्थानकाजवळ सदरची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, तासगाव पोलीस ठाण्यांची पोलीस पथके दाखल झाली आहेत. हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचं यावेळी वरिष्ठ पोलिसांनी सांगितले. पलूस तालुक्यातील वसगडे गावच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी रेल्वे रुंदीकरणाच्या भूसंपादनात गेल्या आहेत. त्याचा मोबदला अद्याप मिळाला नाही. सदरचा मोबदला तातडीने मिळावा यासाठी आज बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. महिला पुरुष शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी रेल्वे ट्रॅकजवळ ठिय्या मारला होता. यावेळी मालगाडी रेल्वे आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी ती रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि लोहमार्ग पोलिसात जोरदार झटापट झाली. जी जमीन रेल्वेने बळकावली आहे त्या जमिनीकडे कूच केली. शेतकऱ्यांनी जोपर्यंत आमचा रस्ता आणि जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हद्दीतील रुळावरून कोणतीही रेल्वे जाणार नाही असा पवित्रा घेतला होता. रेल्वे पोलिसांकडून शेतकऱ्यांच्यावर हुसकावणे आणि लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे थोडं तणावाचं वातावरण निर्माण झालं, परंतु सर्व शेतकरी आता रेल्वेने बळकावलेल्या जमिनीमध्ये ठिय्या मारून आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शेतकरी हद्दीतील रेल्वे रुळावरून रेल्वे जाऊ देणार नाही ही भूमिका त्यांनी घेतली आहे. यानंतर रेल्वेचे अधिकारी आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर काही वेळाने हे आंदोलन मागे घेण्यात आलं. या आंदोलनात बाधित शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. कौलापूर ते कुमटा फाटा येथे बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात मायलेकांसह 3 जागीच मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पसार झालेल्या वडाप जीप चालकाला अखेर पोलिसांनी जेरबंद केले. मुकेश उर्फ नाट्या कोळेकर असं अटक केलेल्या चालकाचं नाव आहे. दरम्यान अपघातातील वडाप जीप हे वाहन मुदतबाह्य झाले असून त्याचा इन्शुरन्स देखील संपला असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. या मार्गावर धावणाऱ्या या काळ्या पिवळ्या जीपची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी दिली आहे. विश्वास महारुगडे बुधवारी सकाळी 10:15 वाजता ते नातेवाईकांच्या लग्नासाठी पत्नी दीपाली, मुले सार्थक आणि राजकुमार दुचाकीवरून निघाले होते. कुमटा फाटा येथील पेट्रोल पंपासमोर ते आले असता समोरून भरधाव वेगाने सांगलीकडे वडाप जीप येत होती. जीप चालकाने ओव्हरटेक करत असताना विरुद्ध बाजूला जाऊन त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीचे 2 तुकडे झाले. अपघातात दीपाली, मुले सार्थक आणि राजकुमार या 3 जागीच मृत्यू झालाय, तर विश्वास महारुगडे गंभीर जखमी झालेत. अपघातानंतर वडाप चालक मुकेश कोळेकर याने पळ काढला होता. कोळेकर हा तासगाव येथील असून अपघातानंतर घरी न जाता तो कर्नाटकात पळून गेला होता. गुरुवारी त्याला अटक करण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना यश आले. दरम्यान त्याच्या वडाप जीपची 15 वर्षांची मुदत संपलेली आहे. कालबाह्य जीपमधून तो वडाप करत होता. तसेच त्याने वडाप जीपचा विमाही नसल्याचं पोलीस चौकशीत समोर आले. सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सेस भाडे वसुलीमध्ये अनियमितता असल्याबाबतची तक्रार स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेऊन बाजार समितीमधील सेस गळतीची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी उपनिबंधक सहकारी संस्था मिरज यांना दिले आहेत. बाजार समितीमध्ये इतर पेठेतून मका, खपली, सोयाबीन इत्यादी शेतीमाल मिरज दुय्यम बाजारात येतो. हंगामात दररोज सुमारे साधारण 100 गाड्या मक्याची आवक असते. त्याबाबत आवक नोंदणी वही मिरज बाजार आवारात आणि वसुली रजिस्टर सांगली बाजार समितीत ठेवला आहे. यावरून सेस वसुलीचा मेळ लागत नाही. कोट्यावधीचा सेस बाजार समितीचे पदाधिकारी अधिकारी यांच्या संगनमताने हडप केला जातो. धान्य व्यापारी, मका, खपली, मिरची खरेदीदारांची गेल्या 3 वर्षांची तपासणी करावी. हळद, बेदाणा, धान्य व्यापारी इत्यादी यांचे लेखापरीक्षण आणि जीएसटी रिपोर्ट प्रमाणे तपासणी केली जात नाही. बाजार समितीच्या अधिकृत नोंदीप्रमाणे असलेलीच बिले तेवढी बाजार समितीकडे येतात. इतर न शिक्के मारलेल्या बिलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. बिले व्यापारी देत नसल्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात घट होते. त्यामुळे समितीचे आणि शासनाचं लाखो रुपयांचं नुकसान होते. भाडेकरू रजिस्टरमध्ये अनेक नोंदी नाही, त्यामुळे शेकडो भाडेकरूंकडून प्लॉटधारकांचे परवाना नूतनीकरण केलं जात नाही. तसेच ज्या प्लॉटमध्ये ज्या व्यापाऱ्यांचे लायसन्स नाही मात्र व्यवसाय सुरू आहे त्यानुसार जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांनी सेस गळतीसह भाडे वसुलीबाबतची चौकशी करून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.
जतमधील कृषी विभागाच्या जुन्या गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागून 1,30,000चं नुकसान झाले. ही घटना बुधवारी रात्री 11:30 ते 1:30च्या सुमारास घडली. आग लागली की लावली याबाबतची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. या प्रकरणी कृषी पर्यवेक्षक संजय पाटसुते यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी रात्री महाराणा प्रताप चौक जत येथील तालुका फळ रोपवाटिका कृषी विभाग जत येथे असलेल्या गोडाऊनला अचानक आग लागली. या आगीत 1 लाख किमतीचे बियाणे, बीज प्रक्रिया साहित्य, खते, ट्रक्स, लुयर्स तसेच 25,000 रुपयांची निंबोळी पावडर तयार करण्याचं मशीन आणि वजन काटा जळून खाक झालाय. तसेच याच ठिकाणी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय जत, तालुका कृषी अधिकारी जत या कार्यालयाची आस्थापना, लेखा, पाणलोट, गुण नियंत्रण विस्तार, फ्लो उत्पादन, सांख्यिकी इत्यादी विषयांचे सन 1998 ते सन 2023 या कालावधीतील सर्व अभिलेख तसेच तालुका बीज गुणन केंद्र आणि शासकीय फळवाटिका जत कार्यालयाचे सन 1998 ते सन 2023 या कालावधीची सर्व अभिलेख आणि साहित्य जळून खाक झाले. एक अज्ञात मोटरसायकल अर्धवट जळलेल्या अवस्थेत ही मिळून आली आहे. भारतीय नौदलात नोकरी लावण्याचा आमिष दाखवून बिहार राज्यातील एका व्यक्तीने कवटेमंकाळ तालुक्यातील खरशिंग एकासह 16 तरुणांची फसवणूक केली आहे. कवटेमंकाळ तालुक्यातील खरशिंग येथील सागर सुभाष मोहिते आणि त्याच्या इतर साथीदारांची इंडियन नेव्हीमध्ये नोकरीस लावण्याच्या आमिषाने 13,55,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. खरशिंग येथील सागर सुभाष मोहिते आणि त्याच्या 16 साथीदारांना इंडियन नेव्हीमध्ये नोकरीस लावतो म्हणून राहुल कुमार यांनी सुमारे 13,55,000 रुपयांना गंडा घातलाय. पैसे घेऊन ही नोकरी मिळाली नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात येताच फिर्यादी आणि त्याच्या साथीदारांनी पैसे परत मिळावे यासाठी तगादा लावला असता आरोपीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर सागर सुभाष मोहिते यांनी आरोपी राहुल कुमार याच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे करत आहेत. महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीने बदल्या केल्या जात आहेत. त्या बदल्या रद्द कराव्यात या मागणीसाठी माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान या आंदोलनाला भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी भेट दिली. त्यानंतर उपायुक्त वैभव साबळे यांच्याशी चर्चा केली. उपायुक्तांनी यातून मार्ग काढू अशी ग्वाही दिली. महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेवर आयुक्तांनी भर दिलाय. त्यानुसार ॲक्शन प्लॅन तयार केलाय. आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. सोमवारपासून या बदल्या सुरू आहेत. मात्र सांगलीच्या कर्मचाऱ्यांची बदली मिरजेच्या कर्मचाऱ्यांची बदली सांगली कुपवाडला अशी परिस्थिती झाली आहे. 10 किलोमीटरवरून येऊन कर्मचाऱ्यांना कामावर यावं लागतंय. पहाटेच्या सुमारास हा प्रवास शक्य नाही. या बदल्या अन्यायकारक आहेत. कर्मचाऱ्यांची गैरसोय होते. हजेरीच्या वेळेत पोहोचणं अनेक कर्मचाऱ्यांना अशक्य होणार आहे. महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांचे देखील हाल होणार आहेत. त्यामुळे या अन्यायकारक बदल्या रद्द कराव्यात अशी मागणी बाळासाहेब गोंधळे यांनी आंदोलनाद्वारे केली आहे. यावेळी भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी उपायुक्त वैभव साबळे यांच्याशी या संदर्भात चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या बदल्या या जास्त अंतरावर नकोत अशी कर्मचाऱ्यांची मागणी असल्याचं पवार यांनी सांगितले. उपायुक्तांनी 2 दिवसात या संदर्भात निर्णय घेतला जाईल. कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार नाही अशी ग्वाही दिली असल्याचं पवार यांनी सांगितलं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ग्रॅबियल तिवडे यांच्यासह काही कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. परभणी येथे जातीय समाजकंटकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृती हेळसांड केल्याप्रकरणी मिरजेत आज पडसाद उमटलेत. परभणी येथे झालेल्या घटनेचा मिरजेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीने निदर्शने करून निषेध करण्यात आलाय. संविधान हे एका जाती धर्माचं नसून ते सर्व जाती धर्माच्या लोकांचं असून फक्त 2च समाज रस्त्यावर उतरत आहेत. बाकीच्यांसाठी हे संविधान मोलाचं नाही का असा सवाल देखील यावेळी डॉ. महेश कुमार कांबळे यांनी केलाय. बौद्ध आणि मातंग समाज सोडला तर कोणताही समाज रस्त्यावर नाही. अजूनही काही समाजाला वाटतं की बाबासाहेब बौद्धांचेच होते. ही गोष्ट निंदनीय आहे. भारताचे संविधान हे बाबासाहेबांनी आणि सर्व जाती धर्मासाठी लिहिले. तर परभणी येथील आंबेडकरी समाजामधील ज्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल आहेत ते तात्काळ मागे घेण्याची मागणी यावेळी आंबेडकरी समाजाचे नेते डॉ. महेश कुमार कांबळे यांनी केली आहे. सांगली महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरलाय. अशातच आज सकाळी प्रभाग 9 मध्ये बदली झालेल्या बदली कर्मचारी महिलेला काम करत असतानाच भोवळ येऊन ती कोसळली. या ठिकाणी असलेल्या कर्मचारी आणि नागरिकांनी तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अर्धांगवायूचा झटका आल्याचं सांगण्यात आलं. अक्काताई केंचे असं त्या महिलेचं नाव आहे. या घटनेनंतर कर्मचारी संघटनेचे नेते आणि कर्मचारी आक्रमक झाले होते. अक्काताई केंचे या बदली कर्मचारी असून त्यापूर्वी सांगलीतील एका प्रभागात काम करत होत्या. त्यांची बदली प्रभाग 9 मध्ये झाल्याने त्या सकाळी तिकडे काम करण्यासाठी गेल्या होत्या. काम करत असतानाच अचानक त्यांना भोवळ आल्याने शासकीय रुग्णालयात दाखल केलं. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवकांनी रुग्णालयात धाव घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. याची माहिती मिळताच उपायुक्त वैभव साबळे आणि आरोग्य अधिकारी ताटे यांनी धाव घेत महिलेची विचारपूस केली आहे.
यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे, जगन्नाथ ठोकळे, मंगेश चव्हाण, शिकलगार यांनी तातडीने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी केली। यावेळी उपायुक्त साबळे यांनी याबाबत विचार करू असं सांगितलं। तसेच केंचे यांच्या पुढील वैद्यकीय उपचाराचा खर्च हा महापालिका प्रशासन करेल असं आश्वासन दिले। यानंतर केंचे यांना मिरज रोडवरील एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केलं।